नमस्कार. आपण बघणार आहोत पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 4. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, आम्ही लोकांच्या कल्याणाच्या इच्छेने भगवान पुरुषोत्तमासमोर उच्चारलेले ते मंगलवचन म्हणत आहोत. ऐक. अधिक मास म्हणाला, हे प्रभू, हे दयाळू, हे सशा, माझ्यापेक्षा बलवान असलेल्यांनी हा मलम आहे असे म्हणून मला त्यांच्या पंक्तीतून काढून टाकले आहे. मग येथे आलेल्या माझे रक्षण तुम्ही का करत नाही? जेव्हा तुम्ही मला एका स्वामीहीन मनुष्याला, ज्याला त्याचे स्वामी देव असलेल्या मसाडिकांनी शुभ कर्मापासून प्रतिबंधित केले आहे, पाहिले, तेव्हा तुमची दया कोठे नाहीशी झाली आणि आज तुम्ही इतके कठोर कसे झालात? हे प्रभू, जसे तुम्ही वासुदेवाच्या पत्नीचे म्हणजेच देवकीचे कंसाच्या जळत्या अग्नीपासून रक्षण केले, हे गरिबावर दया करणाऱ्या मला सांगा, जो माझ्या आश्रयाला आला आहे, आज तुम्ही माझे रक्षण का करत नाही? जसे तुम्ही राजा द्रुपदाची कन्या द्रौपदीचे दुःशासनाच्या दुःखापासून रक्षण केले, हे गरिबावर दया करणाऱ्या मला सांगा, जो माझ्या आश्रयाला आला आहे, आज तुम्ही माझे रक्षण का करत नाही? जसे तुम्ही यमुनेतील काल्या सर्पाच्या विषापासून गोपाळांचे आणि जनावरांचे रक्षण केले, हे गरिबावर दया करणाऱ्या मला सांगा, माझ्या आश्रयाला कोण आले आहे, तुम्ही आज माझे रक्षण का करत नाही? हे गरिबांच्या प्रियकरा, जसे तुम्ही एकेकाळी वज्रातील सर्पवनात आलेल्या आगीतून गुरेढोरे, गुराखी आणि त्यांच्या पत्नीचे रक्षण केले होते, मला सांगा, माझ्या आश्रयाला कोण आले आहे, तुम्ही आज त्यांचे रक्षण का करत नाही? हे गरिबाच्या प्रियकरा, जसे तुम्ही मगधाच्या राजांना राजा जरासंधाच्या कैदेतून वाचवले होते, मला सांगा, माझ्या आश्रयाला कोण आले आहे, तुम्ही आज त्याचे रक्षण का करत नाही? हे गरिबाच्या प्रियकरा, जसे तुम्ही हत्तीला मगरीच्या तोंडातून त्वरित वाचवले होते, मला सांगा, माझ्या आश्रयाला कोण आले आहे, तुम्ही आज त्याचे रक्षण का करत नाही? भगवान नारायण म्हणाले, अशा प्रकारे भगवंतांना संबोधित करून मलमास स्वामी विना विश्वाच्या स्वामीसमोर अश्रू ढाळत शांतपणे उभा होता. त्याला रडताना पाहून भगवंतांना लगेच दया आली आणि ते जवळच उभ्या असलेल्या बिचाऱ्या मलमासाशी बोलले. भगवान हरी म्हणाले, हे पुत्रा, तू यावेळी इतका दुःखी का आहेस? तुला कोणते मोठे दुःख ग्रासले आहे? तू दुःखात बुडत असताना मी तुला वाचवीन. शोक करू नकोस. जो माझ्या आश्रयाला आला आहे, तो शोक करण्यास असमर्थ आहे. येथे अत्यंत दुःखी जीवसुद्धा शोक करत नाही. तू येथे तुझे दुःख का दाबून ठेवत आहेस? अशा वैकुंठात, जिथे दुःख नाही, वार्धक्य नाही, मृत्यूची भीती नाही, तर केवळ शाश्वत आनंद आहे, तिथे तू शोक कसा करू शकतोस? तुला येथे शोक करताना पाहून वैकुंठवासी आश्चर्यचकित झाले आहेत. हे पुत्रा, मला सांग, तुला यावेळी मरण्याची इच्छा आहे का? श्री नारायण म्हणाले, प्रभूचे असे शब्द ऐकून ज्याप्रमाणे ओझे वाहणारा माणूस श्वास आत घेतो, त्याचप्रमाणे श्वास घेऊन अधिमास मधुसूदनाशी बोलला. अधिमास म्हणाला, हे प्रभू, आपण सर्वव्यापी आहात. आपल्यासाठी काही अज्ञात नाही. आकाशाप्रमाणे तुम्ही संपूर्ण विश्वात व्यापून आहात. सजीव आणि निर्जीव दोन्हीमध्ये व्यापून असलेले विष्णू संपूर्ण विश्वाचे साक्षीदार असून सर्व गोष्टींचे दर्शन घेतात. शास्त्रानुसार इंद्रियाच्या उपस्थितीतही सर्व जीव तुमच्यामध्येच सर्व बदलांपासून मुक्त होऊन वास करतात. हे जगन्नाथ, तुमच्याशिवाय काहीही नाही, या दुर्दैवी व्यक्तीचे दुःख तुम्हाला माहीत नाही का? तरीही हे प्रभू, मी माझे दुःख व्यक्त करतो. दुःखाच्या जाळ्याने वेढलेल्या माझ्या इतका व्यथित मी कोणालाही कधी पाहिले किंवा ऐकले नाही. क्षण, पापण्याची उघडझाप, शुभ क्षण, पंधरवडे, महिने, दिवस आणि रात्री
हे सर्व आपल्याला स्वामीच्या अधिकाराने नेहमीच निर्भय असतात. मला नाव नाही, स्वामी नाही आणि माझे रक्षण करणारा कोणी नाही. म्हणूनच सर्व क्षणाचे स्वामी असलेल्या देवांनी, शुभकर्मांनी माझा अपमान केला आहे. हा मलमास महिना नेहमीच टाळण्यासारखा आहे. तो आंधळा आहे आणि तो पाताळात कोसळणारा आहे, असे सर्वजण म्हणतात. याच कारणास्तव मला मरायचे आहे. मला आता जगायची इच्छा नाही. लज्जास्पद जीवनापेक्षा मृत्यू बरा. जो नेहमी दुःखाने जळत असतो, तो झोपू तरी कसा शकेल? हे राजा, मला आणखीन काही बोलायचे नाही. वेदामध्ये तुम्ही दानशूर आणि इतरांचे दुःख सहन न करणारे परमेश्वर म्हणून प्रसिद्ध आहात. आता हे आपले कर्तव्य समजा आणि आपल्या इच्छेनुसार वागा. हे भगवान आणि महान, माझ्यासारख्या सामान्य माणसांनी तुमच्यासमोर सतत बोलत राहणे योग्य नाही. मी मरेन, मी मरेन, मी आता जगणार नाही, असे वारंवार म्हणत हे ब्रह्मपुत्रा आदिमास शांत झाला आणि अचानक भगवान विष्णूजवळ पडला. त्या आदिमासाला अशा प्रकारे पडताना पाहून भगवंताच्या सभेतील लोक आश्चर्यचकित झाले. भगवान नारायण म्हणाले, असे म्हणून तो शांत झाला. आदिमासावर असीम कृपादृष्टीने भारावून जाऊन भगवान कृष्णाने मेघासारख्या गहन आवाजात चंद्राच्या किरणाप्रमाणे त्याला शांत केले. सूत म्हणाले, हे ब्राह्मणांनो, वेदावर अवलंबून असलेल्या आणि पापाचा सागर गिळंकृत करणाऱ्या महान अग्नीप्रमाणे असलेल्या नारायणाचे शब्द ऐकून आनंदित झालेले नारदमुनी आदिपुरुषाचे शब्द ऐकण्याच्या ओढीने पुन्हा बोललेले. भगवान असे म्हणतात. बृहन्नारदीय पुराणात पुरुषोत्तमासम या ठिकाणी आपला अध्याय 14 संपतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.